जुलै 2026 या दिवशी आपल्या स्वामी महाराजांच्या आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आहे बघा। गुरुपौर्णिमेच्या आधी प्रत्येक स्वामी भक्तानं थोडी का होईना पण स्वामींची सेवा करणं ही खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी अशा 5 सेवा सांगणार आहे की ज्या सेवा तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही ह्या दिवसांमध्ये करू शकता। तर या 5 सेवांना नियमसुद्धा जास्त नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याला संकल्पही करायचा नाही। तर ह्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईफस्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमा आता जवळ आले बघा आणि गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला प्रत्येक स्वामी भक्तांना सेवा करायची असतात। आता 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे बघा। ज्या स्वामी भक्तांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करा, किंवा ज्या स्वामी भक्तांना 11 दिवसांची संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा करणं शक्य आहे अशा सुद्धा स्वामी भक्तांनी घरामध्ये नक्कीच करावी। पण काही असे स्वामी भक्त आहेत बघा की ज्यांना जॉबमुळं किंवा घरातल्या कामांमुळं सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांच्याकडनं पारायण करणं त्यांना शक्यच होत नाही। विशेष करून त्यांच्याकडनं संकल्पयुक्त सेवा करणं त्यांना शक्य होत नाही। काही नियमाचं पालन त्यांच्याकडनं होणं शक्य नसतं आणि ह्यामुळे त्यांना सेवा करायची इच्छा असून सुद्धा त्यांना सेवा करता येत नाही। तर अशा प्रत्येक स्वामी भक्ताला मी सांगते की गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि ह्या दिवशी आपल्याला जर आपल्या स्वामींसाठी काय करायचं असलं तर त्याच्या आधी आपल्याला सेवा करायच्या असतात। आणि आपण ह्या सर्व ज्या सेवा करत असतो बघा, ह्या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या वेळेला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या असतात। यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तानं छोटी तरी सेवा ही नक्कीच आपल्या घरामध्ये स्वामींची करावी। त्यासाठीच मी तुमच्यासाठी अशा 5 सेवा घेऊन आलेले आहे बघा। तर मी तुम्हाला 5 सेवा सांगणार आहेत किंवा त्या सेवा कशा करायच्या याविषयी सुद्धा सांगेन। आणि हे जे दिवस आहेत म्हणजे आज आहे बघा 8 जुलै, उद्यापासून तुम्ही 9 जुलैपासून बघा जेवढे पण दिवस राहिलेले आहेत गुरुपौर्णिमेला, एक 15 दिवस राहिले असतील किंवा 21 पण म्हणजे 22-23 दिवस राहिले असतील बघा। तर ह्या दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही सेवा ही वेळ काढून घरामध्ये करू शकता। असं काही नाही की तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला संकल्प करायला पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या अशा नियमाचं पालन करायला पाहिजे। नियम तर एकच असणार आहे बघा ह्या सेवेला, आणि तो नियम मी तुम्हाला पुढं सांगेनच, कारण स्वामींची जी पण आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये हा नियम कडकडीत आहे आणि तुम्हाला सर्वांना समजला असेल की मी कोणता नियम म्हणत आहे। तरी पण मी तुम्हाला तो नियम पुढं सांगेनच। पण सेवा आता कशी करायची, सेवा कोणत्या याविषयी तुम्हाला सांगते। आता प्रत्येक स्वामी भक्ताच्या म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला असं मनातून खूप वाटतं की माझ्याकडनं सुद्धा पारायण व्हावी किंवा थोडी तर स्वामींची सेवा ही नक्कीच माझ्याकडनं व्हावी, असं प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असतं। पण कधी कधी कामाच्या जबाबदारीमुळं आणि घरातल्या सुद्धा जबाबदारीमुळं आपल्याला सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही आणि सेवा करायची इच्छा असून सुद्धा आपल्याकडनं त्या सेवा होतच नाही। तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या मनामध्ये जर सेवेविषयी तळमळ जर असेल किंवा सेवा करण्याची जर तुम्हाला मनामध्ये जर इच्छा असेल ना तर तुम्ही नक्कीच वेळ काढा आणि मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा घरामध्ये नक्कीच करा। प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये बघा देवघरामध्ये स्वामींचा फोटो असतो किंवा स्वामींची एखादी मूर्तीसुद्धा असते बघा, कारण आपण एक स्वामी भक्त आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असणे विशेषतः किंवा मूर्ती असणे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण घरामध्ये स्वामींच्या सेवा करत असतो। यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की घरामध्ये देवघरामध्ये फोटो किंवा मूर्ती नक्कीच असणे आवश्यक आहे। आणि जे नवीन स्वामी सेवेकरी असतील बघा ते जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सांगते की तुम्ही एखादा स्वामींचा पहिल्यांदा एखादा छोटा फोटो आणा आणि देवघरामध्ये नक्कीच स्थापन करा। तर आता पहिल्यांदा सांगते की ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार म्हणजे तुम्हाला दररोज सेवा करायची, तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा करू शकता। वेळात वेळ काढून सेवा करा मित्र म्हणते, कारण जेव्हा आपण वेळात वेळ काढून सेवा करतो ना तेव्हा नक्कीच आपल्याला वेळ भेटतो। की सेवा खूप महत्त्वाच्या असतात, कारण आपण आयुष्य जगत असताना जेव्हा आपल्यावरती एखादी अडचण येते, एखादं संकट येते, एखादी समस्या येते त्यावेळेला आपण केलेल्या सेवेचं जे फळ असतं ना ते स्वामी महाराज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच देतात बघा। ह्यासाठी तुम्हाला सांगते की सेवा कधीसुद्धा वाया जात नाही। असं नाही की वेळ मिळत नाही किंवा जबाबदारी म्हणून सेवाच करायची नाही का पूर्णपणे, तर असं करू नका। वेळात वेळ काढा पण थोडी तरी सेवा करा। काहीच न करणे ह्याच्यापेक्षा थोडी तरी सेवा करणं हे खूप महत्त्वाचे आहे। सेवा ही मनापासून करायची। गुरुपौर्णिमेच्या आधी जे दिवस असतात ते दिवस सर्व सेवेसाठीच असतात बघा। ह्याच्या आधी तुम्ही जी पण सेवा करणार ना, जी पण सेवा बघा त्या सेवेचं फळ हे स्वामी तुम्हाला अनुभव स्वरूपात नक्कीच देतात। तुम्हाला एक तरी दिवस बघा ह्या सेवेचा अनुभव नक्कीच येणार आहे।
आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल आणि स्वामींची जर मूर्ती असेल तर तुम्हाला पहिल्यांदा एक काम करायचं आहे बघा. हे जे दिवस आहेत गुरुपौर्णिमेच्या आधी तेव्हा ना दररोज जेव्हा पण आपण देवपूजा करतो बघा, म्हणजे स्वामींची जर मूर्ती असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दररोज तुम्हाला अभिषेक करणं शक्य नाही, तर तुम्ही गुरुवारी महत्त्वाच्या दिवशी जरी पंचामृताचा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता दररोज बघा, दररोज आपण स्वामींसाठी काय करू शकतो, तर जेव्हा पण देवपूजा वगैरे झाल्यानंतर बघा दररोज तुम्ही ना स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला न चुकता तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं ना फूल अर्पण करायचं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांना सोनचाफा, झेंडूचं फूल किंवा जे पण जाई जुई जी पण फुलं आहेत बघा, जी पिवळ्या रंगाची असतात बघा, ती फुलं स्वामींना विशेष प्रिय आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर फूल असेल ना तर ते सोनचाफा आहे बघा. जर तुम्हाला शक्य असेल ना तर नक्की स्वामी महाराजांना दररोज तुम्ही ना एकतरी सोनचाफ्याचं फूल नक्की अर्पण करा. त्याचनंतर स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणे खूप महत्त्वाचं असतं. पण काही स्वामी भक्तांच्या घरामध्ये म्हणजे जेवणाचा नैवेद्य दाखवणं दररोज शक्य नसतं. अशा स्वामी भक्तांनी ना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण कोणता नैवेद्य अर्पण करू शकतो, तर तुम्ही एखादं नैवेद्य अर्पण करू शकता. संध्याकाळी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता. असं तुम्ही दररोज घरामध्ये करू शकता. असं नाही की स्वामींना 5 पक्वानांचा नैवेद्य अर्पण केला म्हणजे स्वामी आपली सेवा पूजा स्वीकारतात का, तर असं नाही. तुम्ही साधा शुद्ध भाव ठेवून आणि अगदी श्रद्धेनं दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य जरी त्यांना अर्पण केला ना तरी सुद्धा ते तुमची पूजा तुमची सेवा नक्कीच स्वीकारतात बघा. आता तुम्हाला सांगते की तुम्हाला दररोज नैवेद्य दाखवणं शक्य नाही, म्हणजे नैवेद्य आपण अर्पण करायचं नाही का, तर तुम्हाला गुरुवारी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुवारी आपल्या स्वामींचा दिवस असतो. आपण सर्व स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला शुद्धता वाटत असते. तर यासाठी सांगते की तुम्ही गुरुवारी स्वामी महाराजांना सकाळी आणि संध्याकाळी जेवणाचा नैवेद्य अर्पण करू शकता. साधी चपाती भाजी तुमच्या घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी जेवण असेल त्याचा नैवेद्य तुम्ही सकाळी संध्याकाळी स्वामींना अर्पण करू शकता. हे सर्व पूजेमध्ये दररोज करायचं आहे. न चुकता स्वामींच्या फोटोला मूर्तीला आपल्याला ही ना तर अर्पण करायचं आहे दररोज. हे तुम्ही स्वामींसाठी दररोज करू शकता गुरुपौर्णिमेच्या आधी. आता घरातून बाहेर पडताना जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो बघा, म्हणजे कामानिमित्त तुम्ही घरातून बाहेर पडा किंवा काही कामासाठी तुम्ही घरामध्ये असता, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींची देवपूजा सर्व झाल्यानंतर स्वामींना सकाळी तुम्हाला एकदा तरी मुजरा नक्कीच करायचा आहे. त्यांना प्रार्थना करायची आणि त्यानंतरच आपली कामं जी असतील ती तुम्हाला सर्वांना करायची आहे. आता हे गुरुपौर्णिमेच्या आधीच सांगते मी तुम्हाला, पण इतर वेळेला सुद्धा सांगते की स्वामी महाराजांना मुजरा केल्याशिवाय सकाळी तुम्हाला कोणतीही घरातली कामं किंवा बाहेर जाऊन आपल्याला कोणतंही काम करायचं नाही. मुजरा करायचा आणि त्यानंतरच आपल्या कामाला आपल्याला लागायचं आहे. आता तुम्हाला सेवा सांगते बघा. आता ही ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, ह्या सेवेला संकल्पना आहे, नियम जास्त नाहीत. तर ही सेवा आपण कशी करू शकतो, तुम्ही ही सेवा ना सकाळी 5:30-6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 पर्यंत सेवा करू शकता. काही व्यक्ती अशा आहेत की ज्या जॉब करतात आणि जॉबवरून येऊन त्या घरी सेवा करणार असेल तरी सुद्धा तुम्ही संध्याकाळी 10:30 पर्यंत सेवा घरामध्ये करू शकता. तर आता पहिल्यांदा एकच सांगते की सेवा 12 ते 12:30 मध्ये आपल्याला करायची नाही. ही वेळ जी असते ती स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्यासाठी 12 ते 12:30 पर्यंत आपल्याला सेवा थांबवायची, सेवा करायची नाही. तर आता आपण पहिली सेवा कोणती करू शकतो, तर बघा तुम्हाला जर सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी ना दररोज स्वामी महाराजांचा 11 वेळा माळेवरती नामस्मरण करू शकता, 11 माळी जप करू शकता. आता ही जर सेवा तुम्ही सुरू केली ना तर तुम्हाला ती दररोज करायची आहे बघा, गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज करायचे. एखाद्या दिवशी जर स्किप झाला तर होऊ दे, पण दररोज न चुकता करायचे. मग तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी तुम्ही 11 माळी करून घरातून बाहेर पडा. शक्य तर संध्याकाळी जॉबवरून घरी आला तरी सुद्धा चालेल, पण 11 माळी जप आपल्याला नामस्मरण स्वामींचं माळेवरती नक्की आवर्जून करायचं आहे बघा. ही सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी दररोज जर घरामध्ये ही सेवा जर केली ना तर नक्कीच तुम्हाला स्वामींचा कृपाशीर्वाद मिळेल बघा. नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतील. यासाठी तुम्हाला ही पहिली मी सेवा सांगितली बघा. तर आता तुम्हाला एक सांगते की जप जो म्हणजे तुम्हाला नामस्मरण जे मी सांगितलं, म्हणजे जप जो नामस्मरण आपल्याला जे करायचं ते माळेवरतीच करायचे, म्हणजे 11 माळीच करायचं आहे. देवघराच्या इथं बसून दिवा धूप आरती लावायचं, बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचं इथं बसून. तर आता दुसरी सेवा तुम्ही कोणती करू शकता, दुसरी सेवा म्हणजे तुम्ही दररोज घरामध्ये तारक मंत्र 11 वेळा पठण करू शकता. तारक मंत्र ना खूप महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला सांगते, चिंता भय दुःख हे सर्व आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या असतं, पण जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण घरामध्ये करतो ना तेव्हा आपल्या मनातील भय चिंता जे पण काही असेल ते सर्व नाहीसं होतं बघा. मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, मनामध्ये सकारात्मकता येते, मनामध्ये सर्व नकारात्मकता दूर निघून जाते. कारण
आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला टेन्शन हे नक्कीच असतं बघा. आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं पठण घरामध्ये करताना तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यातील टेन्शन, जी पण समस्या असेल, जी पण अडचण असेल ती नक्कीच कमी होते बघा. आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते की मी जे आयुष्य जगत आहे किंवा आयुष्यामध्ये किती जरी संकट आली, किती जरी अडचण आली, तरी त्यातून मार्ग दाखवणारे माझे स्वामी, माझे गुरु कायम माझ्यासोबत असणार आहेत, असा एक आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो. यासाठी सांगते की तुम्ही तारक मंत्र सुद्धा घरामध्ये दररोज पठण करू शकता. 11 वेळेला आपल्याला तारक मंत्र पठण करायचा. तारक मंत्राची सेवा सुद्धा घरामध्ये करू शकता. जर तुम्हाला तारक मंत्र पठण करत असाल, जर तुम्हाला तीर्थ बनवायचं असेल तर तुम्ही तीर्थ सुद्धा घरामध्ये बनवून ते घेऊ शकता. तर तुम्ही ही सेवा सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त घरामध्ये करू शकता. आता तारक मंत्र पठण करताना तुम्ही सकाळी पठण करू शकता, शक्य असेल, वेळ असेल तर, किंवा जॉबवरून घरी आल्यानंतर सुद्धा तारक मंत्र घरामध्ये पठण करू शकता. आता ही सेवा पण करण्याआधी आपल्याला तुम्हाला एक सांगते की बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, दिवा धूप आरती सर्व लावायचं आणि त्यानंतरच तारक मंत्राची सेवा घरामध्ये करायची. आता तारक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही, गुगलवरून तुम्ही एखाद्या पेजवरती लिहून घ्या आणि त्यानंतर तारक मंत्र पठण करा. पण तारक मंत्र हा 11 वेळेला पठण करायचं. एक वेळेला पठण करायचं नाही तर दररोज आपल्याला 11 वेळेला तारक मंत्र पठण करायचं आहे. तर तुम्ही ही सेवा सुद्धा घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकता. आता तिसरी सेवा तुम्हाला सांगते बघा. स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा हा जो ग्रंथ आहे बघा, इतका शक्तिशाली ग्रंथ आहे ना. या प्रत्येक अध्यायांमध्ये स्वामी महाराजांच्या लीला, अद्भुत चमत्कार याचे वर्णन केले आहे बघा. आणि प्रत्येक अध्याय आपल्या प्रत्येक समस्येचं निरसन करत असतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की गुरुपौर्णिमेनिमित्त, गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला ना स्वामी चरित्र सारामृताची पारायण सुद्धा आपल्या घरामध्ये करायचे असतात बघा. स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला जर दररोज पारायण करणं शक्य जर नसेल तर तुम्हाला काय करायचंय, ह्या दिवसांमध्ये ज्या दिवशी तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला एका दिवशी जॉबला सुट्टी आहे किंवा एखाद्या दिवशी तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही त्या दिवशी ना 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पारायण घरामध्ये करू शकता असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा एका बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण घरामध्ये करू शकता. मग तुम्ही ते गुरुवारी करा, मंगळवारी करा, शुक्रवारी करा, शनिवारी करा, ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी करा. कमीत कमी तुमची 3-4 जरी पारायण घरामध्ये झालीत ना गुरुपौर्णिमेच्या आधी तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच करा. कारण स्वामी चरित्र सारामृत हे गुरुपौर्णिमेच्या आधी एक तरी पारायण आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला मी ही सेवा सांगितली. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद आहे आणि ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये 1 ते 53 अध्याय आहे. प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळी आणि प्रत्येक अध्याय आपल्या प्रत्येक समस्येचं निरसन करत असतो. तर तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं सांगते की बघा, काही वेळेला आपल्या गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करणं शक्य नसतं, कारण नियमाटीचं पारायण आपल्याकडनं होत नाही, त्यामुळे आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण अध्याय पठण करायचे नाहीत का. तर तुम्ही त्यातले ना गुरुपौर्णिमेच्या आधी जर तुम्ही ही सेवा म्हणजे आज 8 तारीख आहे, तुम्ही 9 जुलैला जरी सेवा सुरू केली, 10 जुलैला केली, 11 जुलैला केली किंवा 11 दिवसांची जरी सेवा घेतली तरी चालेल. तर काय करायचं, दररोज आपल्याला ना गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 14वा आणि अध्याय 18वा पठण करायचं आहे. हे दोन्ही अध्यायांना खूप महत्त्वाचे आहेत बघा. आणि गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्ही ही सेवा घरामध्ये करू शकता. तर आता ही सेवा कशी करू शकतो आपण, तर ही सेवा जी आहे ना गुरुचरित्रातल्या 14वा अध्यायांची ना आपल्याला छोटीशी धार्मिक ठिकाणी पुस्तिका मिळते, म्हणजे छोटी छोटी असती, ती आपल्याला घेऊन यायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये दोन्ही अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. तर हे जे दोन्ही अध्याय आहेत ना, हे अध्याय तुम्हाला मी सांगते जास्त करून तुम्ही सकाळी लवकर उठा आणि घरामध्ये 14वा आणि 18वा अध्याय पठण करा आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती कामं तुम्ही करू शकता. शक्य होईल तितकं ना 14वा आणि 18वा अध्याय सकाळी पठण करण्याचाच प्रयत्न करा. ही सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सेवा करू शकता. तर बघा, मी तुम्हाला अशा काही 3 ते 4 सेवा सांगितलेल्या आहेत किंवा 5 सेवा सांगितल्या असतील, तुम्ही ह्या सेवा सुद्धा घरामध्ये करू शकता. आता तुम्ही कोणत्या अजून एक सेवा करू शकता, तर बघा, आपण ज्या ठिकाणी जॉब करतो किंवा चालता बोलता उठता बसता तुम्ही ना कायम स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरणात राहणार तेवढं तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या नक्कीच दूर होणार आहे बघा. यासाठी सांगते की आपल्याला गुरुपौर्णिमेच्या आधी जास्तीत जास्त नामस्मरण सुद्धा स्वामींचं करायचं आहे बघा. स्वामी भक्त असे आहेत की त्यांना ही सेवा करणं शक्य नाही, तर त्यांनी काय करू शकता, तर तुम्ही जेव्हा पण सकाळी घरातून बाहेर पडणार आहे तेव्हा तुम्हाला 10 मिनिटं ना देवघराजवळ बसायचं, हात जोडायचे आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं. अगदी डोळे बंद करायचं, मन एकाग्र करायचं आणि स्वामींचं नामस्मरण करायचं. संध्याकाळी घरी आल्यानंतर जॉब वेळेला त्यानंतर सुद्धा हात जोडायचे आणि 10 मिनिटं स्वामींचं पुन्हा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. अशी जरी सेवा तुम्ही घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या आधी केली तरी सुद्धा चालेल, पण सेवा खूप महत्त्वाची आहे. सेवा प्रत्येक स्वामी भक्ताकडनं थोडी तरी का होईना पण या सेवेंपैकी एक सेवा तरी तुम्ही नक्कीच घरामध्ये करा. तर आता ह्या सेवेचे नियम तुम्हाला सांगते बघा. तर ह्या सेवेला नियम एकच आहे बघा
ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवले जाणार आहेत किंवा तुम्ही स्वतः मांसाहारी पदार्थ खाणार आहात, त्यावेळेला तुम्हाला सेवा करायची नाही. तो दिवस तुम्हाला स्किप करायचा आहे. असं नाही की तुम्ही सकाळी सेवा करणार आणि दुपारनंतर तुम्ही अशा गोष्टी किंवा असे पदार्थ खाणार, तर हे अतिशय चुकीचं आहे बघा. असं आपल्याला अजिबात करायचं नाही. तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही म्हणजे सेवा करणार, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार आहेत, तर तुम्हाला त्या दिवशी सेवाच करायची नाही बघा. मी सांगते तुम्हाला ती सेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही डोकं वगैरे धुवायचं आणि त्यानंतर तुम्ही सेवा केली तरी चालेल. ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सेवा करा. सेवेला जरी नियम जरी नसले ना तरी सुद्धा बघा, आणि किंवा तुम्ही संकल्प जरी ह्या सेवेसाठी केला नसला तरी सुद्धा हा नियम कडकडीत आहे बघा. कारण काही स्वयंभक्त काय करतात की सकाळी ते सेवा करतात आणि दुपारनंतर ते असे पदार्थ खातात, पण अशा सेवेला काही सुद्धा अर्थ नाही बघा. तुम्ही किती जरी सेवा केली ना तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ कधीही मिळणार नाही. यासाठी सांगते की ज्या दिवशी पदार्थ असे बनवले जाणार आहेत किंवा असे पदार्थ तुम्ही खाणार आहात, त्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा करायची नाही, सकाळी सुद्धा करायची नाही बघा. आणि जर तुम्ही सकाळी सेवा केली तर तुम्हाला असले पदार्थ दिवसभर खायचे नाहीत. शक्य होईल तेवढं गुरुपौर्णिमेच्या आधी मांसाहारी पदार्थ वर्जच करा. आपण जेवढं शुद्ध शाकाहारी तुम्हाला जेवता येईल तेवढं जेवण घ्या आणि जेवढं तुम्हाला स्वामींची सेवा स्वामींसाठी करता येईल, आपल्या गुरूंसाठी करता येईल, तेवढी नक्कीच करा बघा. संकल्पयुक्त ही सेवा नाही, तुम्हाला जशी शक्य होईल तशी मी तुम्हाला आपली सेवा सांगितलेली आहे. कारण प्रत्येक स्वामीभक्ताकडनं सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण गुरुपौर्णिमा गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. स्वामींना आपल्याकडनं काही हवं नसतं, तर त्यांना आपल्याकडनं फक्त सेवा हव्या असतात. यासाठी सांगते की ज्या मी सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा अगदी श्रद्धेनं मनापासून करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी गोष्ट हवी आहे ती नक्कीच मिळेल बघा, स्वामींच्या कृपेनं. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.